कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लमा डोंगरावर आज मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे मुख्य रस्ता पूर्णतः वाहून गेल्याने परिसरामध्ये वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलेली आहे। 2 तासांहून अधिक काळ पाऊस सुरू असल्याने नाले आणि ओहोळ भरून वाहू लागलेले आहेत। सौंदत्ती इथली ही दृश्य आपण बघतोय। मुसळधार पाऊस आणि त्यानंतरची ही स्थिती। 2 तासांहून अधिक काळ या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे ही स्थिती ओढवली। कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लमा डोंगरावरती आज मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसानंतरचं हे चित्र आहे। जवळपास 2 तास या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यानंतर उद्भवलेली ही सगळी परिस्थिती। या पावसामुळे मुख्य रस्ता हा पूर्णतः वाहून गेला आणि त्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठी गैरसोय निर्माण झालेली होती। त्यानंतर पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे। काय चित्र साधारणपणे या ठिकाणी या मुसळधार पावसानंतर उद्भवलं हे सांगणारी ही दृश्य आपण बघतोय। सौंदत्ती यल्लमा डोंगरावरची ही दृश्य ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणच्या पावसानंतर नाले आणि ओहोळ सुद्धा भरून वाहू लागलेले आहेत। 2 तासांहून अधिक काळ झालेला पाऊस आणि त्यानंतर उद्भवलेली ही सगळी तिकडची परिस्थिती आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरचा पाऊस आणि त्यानंतर नाले आणि ओहोळ त्या ठिकाणी भरभरून वाहताना या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी काशीनाथ सुळकुडे सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। काशीनाथ, सध्याचं नेमकं काय चित्र आहे? पाऊस अजूनही सुरू आहे की थांबलाय? सध्या पाऊस थांबलेला आहे, पण आज दुपारी अचानकच सौंदत्ती यल्लमा डोंगरावर मुसळधार पाऊस झाला। सुमारे 2 तासाहून अधिक काळ पाऊस पडलेला आहे। यामुळे मंदिरा परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे। या परिसरातील नाले ओहोळ भरून वाहत आहेत। विशेष म्हणजे या डोंगराला सौंदत्ती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। त्यामुळे येणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय झालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सौंदत्ती यल्लमा डोंगरावरती सध्या पाऊस थांबलेला आहे, मात्र जो मुसळधार पाऊस 2 तासांमध्ये या परिसरामध्ये झाला त्यामुळे मोठी वाताहत झाली।